नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 5 जुलै 2026 रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। संकटे ही आयुष्यातील अडथळे नसून ती यशाची पायरी आहे, त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, अडचणी म्हणून नाही। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरले आहे। केवळ क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित संघर्षात बदलला आणि एका 28 वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागला। कॅम्प परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर झालेल्या या घटनेनंतर संपूर्ण शहर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र दुसरीकडे गाडगेनगर पोलीस आणि अमरावती गुन्हे शाखेने वेगवान कारवाई करत सिने स्टाईल पाठलाग करून अवघ्या 2 तासात 3 आरोपींना अटक केली आहे। नेमकं काय घडलं, वादाची सुरुवात कशी झाली आणि पोलिसांनी आरोपीपर्यंत इतक्या कमी वेळात कशी मजल मारली, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। 4 जुलैच्या रात्री अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर असलेल्या प्रेमाचा चहा कॅन्टीन परिसरात ही धक्कादायक घटना घडली। रात्रीचे वातावरण शांत होते, काही युवक चहा घेत गप्पा मारत होते, तर फिर्यादी हाजी खान, रशीद खान आणि त्यांचे मित्र लुडो खेळण्यात व्यस्त होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुडोचा डाव जिंकल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी आनंद व्यक्त करत मोठ्याने जल्लोष केला। मात्र हा आनंद काही जणांना खटकला। शेजारी बसलेल्या 3 संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, परंतु काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। आरोप आहे की यातील एका संशयिताने कमरेतून धारदार चाकू काढला आणि फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांच्या दिशेने धाव घेतला। जीव वाचवण्यासाठी सर्वजण पळू लागले। हा थरार काही अंतरापर्यंत सुरू राहिला। अखेर विद्याभारती कॉलेज रोडवर संशयितांनी त्यांना गाठले। त्यानंतर फिर्यादीवर चाकूने हल्ला करण्यात आला। त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या जाहिद हुसेन रफाकत हुसेन यांच्यावरही धारदार शस्त्राने सलग वार करण्यात आल्याचा आरोप आहे। हल्ल्यादरम्यान इतर 2 संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना पकडून ठेवण्यास मदत केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाहिद यांना त्यांच्या मित्रांनी तातडीने प्रथम इरविन रुग्णालयात नेले, तेथून पुढील उपचारासाठी रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही जाहिद यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच रिम्स रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळावरील महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे जप्त करण्यात आले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली। दरम्यान पोलीस निरीक्षक 10 तोंडे आणि त्यांच्या विशेष पथकाने तातडीने आरोपीचा माग काढत शहरभर शोध मोहीम सुरू केली। अवघ्या 2 तासात सिने स्टाईल पाठलाग करून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। यातील एका आरोपीला कोंडेश्वर परिसरातून अटक करण्यात आली। या प्रकरणात शेख अमीन शेख जब्बार, शेख इम्रान उर्फ गोलू शेख मेहमूद आणि शेख समीर शेख जुमन या 3 अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खून, शिवीगाळ आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केवळ क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद एका निष्पाप तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचला।
या घटनेने अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील आणखीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. केवळ लुडोच्या खेळावरून झालेली किरकोळ वाद एका कुटुंबासाठी कायमचा दुःखाचा डोंगर ठरला. एका तरुणाचा जीव गेला तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून तपासाला वेग दिला असला तरी या हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम, नेमका उद्देश आणि पुढील कायदेशीर कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत कारंजा महामार्गावरील कामरगाव येथे भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे कार डिव्हायडरवर आदळून पलटी झाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्ता देखभालीतील निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अपघात अमरावती कारंजा रोडवरील कामरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर झाला. मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील डिव्हायडरचा अंदाज आला नाही आणि कार थेट डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या अपघातात काशीराम सोनवणे, जगदीश सोनवणे आणि सचिन सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून मनोरमा सोनवणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांचा दावा आहे की या ठिकाणी वारंवार पाणी साचत असल्याची माहिती संबंधित रस्ता देखभाल व्यवस्थापकाला अनेक वेळा देण्यात आली होती. मात्र वेळेत उपाययोजना न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या निष्काळजीपणाच्या आरोपांबाबत संबंधित विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास आणि अधिकृत चौकशीची प्रतीक्षा आहे. कामरगावातील या अपघाताने महामार्गाच्या देखभालीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र नागरिकांनी केलेल्या आरोपाची अधिकृत चौकशी नंतरच पुष्टी होईल. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लालखडी परिसरात अवैधरित्या लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. गुन्हे शाखा अमरावती शहराचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध धंदे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती प्राप्त झाली आहे. लालखडी परिसरात अब्दुल मौसिम उर्फ सद्दू हा इसम अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. लालखडी परिसरात संशयिताचा शोध घेत असताना अब्दुल मौसिम उर्फ सद्दू पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये लोखंडी पिस्टल्स खोसलेली आढळली. पिस्टलची मॅगझीन तपासली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूसही मिळून आलेत. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 30,000 रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल आणि 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अब्दुल मौसिम उर्फ सद्दू अब्दुल रौफक हा बिस्मिल्ला नगर लालखडी येथील रहिवासी असून त्याला पुढील कारवाईकरिता नागपूर गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या अचूक कारवाईमुळे अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. अमरावती शहरात घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 2 तासात करत 3 आरोपींना अटक केली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना शहराबाहेर पळून जाण्यापूर्वीच जेरबंद केले. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 जुलैच्या रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत युवकाची ओळख जायद हुसेन खान वय 28 वर्ष राहणार पाकिजा कॉलनी अशी करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपास दरम्यान मृत आणि आरोपी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अवघ्या 2 तासाच्या आत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची नावे शेख इम्रान शेख, मेहमूद उर्फ गोलू कुरेशी, शेख समीर शेख जुम्मन आणि शेख अमीन शेख जब्बार अशी आहेत. माहितीनुसार आरोपी 4 चाकी वाहनातून शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. चौकशीत आरोपींनी वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखा आणि गाडगेनगर पोलिसांनी समन्वयाने काम करत तपासाला वेग दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. अमरावतीतील या खून प्रकरणाचा अवघ्या 2 तासात उलगडा करून 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या तपास क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल 1 महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने जेरबंद केले आहे. मोबाईलच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांच्या गुप्त माहितीच्या जाळ्यात तो अखेर अडकला. नेमकं काय घडलं, आरोपीपर्यंत पोलीस कसे पोहोचले, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव सौरभ धर्मा शिरसाट, वय 29 वर्षे, राहणार इब्राहिमपूर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती असे आहे. या प्रकरणातील फिर्यादी सुनील रमेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या चुलत साळ्याने आरोपीकडून 2000 रुपये घेतले होते. त्या बदल्यात मोबाईल आरोपीकडे ठेवण्यात आला. मोबाईल परत घेण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने धारदार चाकूने फिर्यादीच्या नातेवाईकाच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू केला. तपास दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नागपूर शहरातील एका भागात लपून बसला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने नागपूरला रवाना झाले. सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपली ओळख कबूल केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निवेदिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. अपर पोलीस अधीक्षक दत्ता गाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने केली. फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गुन्हा करूनही कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या हातातून सुटका होत नाही, हे अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली असून आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे. अमरावतीतील युवक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्या कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासन शैलीमुळे देशभर परिचित असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंडे आता अमरावती विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधणार आहेत. कस्तुरबा खादी महिला समिती आणि PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद तरुणाईशी या विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी सहभागी होणार असून करिअर, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण आणि स्पर्धा परीक्षाबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट. अमरावती विभागातील युवकांना प्रेरणा, दिशा आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कस्तुरबा खादी महिला समिती अमरावती
आणि PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद तरुणाईशी या विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे. देशभरात आपल्या कठोर, प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे युवकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या प्रशासनातील अनुभवातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरची दिशा मिळणार आहे. कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण, स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, सार्वजनिक जीवनातील नैतिक मूल्ये आणि राष्ट्र निर्मितीत युवकांची भूमिका यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, PR पोटे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पोटे इस्टेट, कठोरा रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातून सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान कस्तुरबा खादी महिला समिती ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या अमरावती सोलर चरखा क्लस्टर प्रकल्पाची कार्यान्वयन संस्था आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मेळघाट आणि अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी महिलांना सोलर चरखा, विणकाम, वस्त्र निर्मिती आणि रेडीमेड वस्त्र उत्पादन क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. अमरावती MIDC मध्ये अत्याधुनिक कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात आले असून प्री स्पिनिंग, प्री विविंग, पोस्ट विविंग आणि गारमेंटिंग यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महिला सक्षमीकरणासोबतच युवकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी समिती सातत्याने विविध सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ सहभागी झाला असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तयारी सुरू आहे. आने वाले 1 अगस्त 2026 को शाम 5 बजे संवाद तरुणाईचा इस टैगलाइन के नीचे सीनियर IAS ऑफिसर श्री तुकाराम मुंडे सर, इनका स्पेशल यूथ के लिए सेशन होने जा रहा है, जिसमें मैं गुजारिश करूंगी सभी अभिभावक, सभी स्टूडेंट्स, सभी यूथ, हमारे अमरावती जिले के ग्रामीण और शहरी विभाग से आप सभी से मैं अनुरोध करूंगी कि कृपया आप सभी इस प्रोग्राम का लाभ उठाएं. हमारे पूरे अमरावती जिले में जो भी ग्रामीण भाग के स्टूडेंट्स हैं, उनमें से अच्छे अधिकारी बन पाए, यह हमारे लिए बहुत ही सौभाग्य की बात होगी. कस्तूरबा खादी महिला समिति और हमारे मुंडे साहब के स्नेही रोहन भामकर, मैं क्षिप्रा, हम सभी आयोजन समिति आप सभी से फिर से एक बार गुजारिश करते हैं, अनुरोध करते हैं कि कृपया इस प्रोग्राम को ज्यादा से ज्यादा संख्या में आप सभी उपस्थित होने वाले हैं. अमरावतीतील युवकांसाठी प्रेरणा, करिअर मार्गदर्शन आणि यशाचा मंत्र मिळवून देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा अनुभव आणि विचार विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भोकरबर्डी गावातील शेत शिवारात विजेच्या जिवंत तारेच्या संपर्कात आल्याने आदिवासी दाम्पत्यासह त्यांच्या 2 बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतातील कामे आटपून घरी परत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावातील शेत शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक आदिवासी दाम्पत्य आपल्या 2 बैलांसह शेतातील कामे पूर्ण करून घरी परतत होते. दरम्यान मार्गावरील एका नाल्यात विद्युत वाहिनीचा जिवंत तार तुटून पडलेला होता. या धोकादायक परिस्थितीची कल्पना नसल्याने बैल आणि त्यांच्यासोबत असलेले पती पत्नी या तारेच्या संपर्कात आले. विजेचा जोरदार धक्का बसल्याने घटनास्थळीच दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पती पत्नीचाही विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. काही क्षणातच
आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पंचनामा केला असून मृत्यूमागील सर्व बाबीचा तपास सुरू आहे. तसेच विद्युत यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा कोणताही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे. धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. विजेच्या जिवंत तारेमुळे 2 निष्पाप जीवासह 2 मुक्या जनावरांनाही बळी गेला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना न्याय आणि मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या मानेवाडा रिंग रोड परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये एक थरारक घटना घडली आहे. घरकाम करत असताना एका महिलेच्या पायावरून तब्बल 8 फूट लांबीचा नाग साप गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर हा नाग थेट वॉशिंग मशीनच्या मागे जाऊन लपला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे या विशाल नागाला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले आहे. नागपूर शहरातील मानेवाडा रिंग रोडवरील वृंदावन कॉलनी येथे 4 जुलै 2026 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. राजेंद्र कांबळी यांच्या घरी त्यांची पत्नी मोक्षलता कांबळे घरातील काम करत होत्या. याच वेळी अचानक त्यांच्या पायावरून एक भला मोठा नाग साप सरकत गेला. सापाची लांबी जवळपास 8 फूट असल्याचे सांगितले जात आहे. अचानक समोर आलेल्या या विषारी नागामुळे त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. कोणतीही घाई गडबड न करता त्या शांतपणे उभ्या राहिल्या. दरम्यान नाग घरातील एका कोपऱ्यात जाऊन लपला. घटनेमुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. यानंतर त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना आवाज दिला. माहिती मिळताच समाजसेवक प्रवीण कुमार गारड यांनी सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी शुभम पराळे हे नरेंद्रनगर परिसरात दुसऱ्या सर्प बचाव मोहिमेत व्यस्त होते. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने वृंदावन कॉलनीकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागाचा शोध सुरू करण्यात आला. काही वेळाच्या शोधानंतर हा विशाल नाग घरातील वॉशिंग मशीनच्या मागे लपलेला आढळून आला. सर्पमित्र शुभम पराळे यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने नागाला बाहेर काढले. नागाचा आकार आणि वजन पाहून परिसरातील नागरिकही आश्चर्यचकित झाले. शुभम पराळे यांच्या मते इतक्या मोठ्या आकाराचा नाग यापूर्वी अनेक वर्षापूर्वी पकडण्यात आला होता. हा नाग पूर्ण वाढ झालेला आणि अत्यंत मोठ्या आकाराचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नागाला सुरक्षितपणे पकडून विशेष कंटेनर मध्ये ठेवण्यात आले. पुढे वन विभागाच्या नियमानुसार सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला आणि नाग वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्राच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तज्ञांच्या मते पावसाळ्यात सापाचे अधिवास बदलत असल्याने नागरी वस्त्यांमध्ये साप दिसण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये महिलाच्या पायावरून गेलेल्या या विशाल नागामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र सर्पमित्राच्या तत्परतेमुळे नागाला सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून साप दिसल्यास त्याला इजा न करता तज्ञांची मदत घ्यावी. भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैध साठ्यावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस विभागाने विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शनिवार 4 जुलै रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रीतम चेवले यांच्या पथकाने तामसवाडी अर्थात भेडे परिसरात छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे आशिष केशवराव डबले यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आढळून आला. झडती दरम्यान रिमझिम टीम टोबॅको, आर गोल्ड चुईंग टोबॅको, इगल हुक्का शिशा आणि सुप्रीम पान पराग यासारख्या प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण 4,985 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागालाही देण्यात आली असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया संबंधित विभागामार्फत केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात अवैध तंबाखू विक्री, साठवणूक आणि वितरणाविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक पुन्हा एकदा दिसून आला आहे. तुमसरमध्ये पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ पन्नी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित संघर्षात बदलला. भर रस्त्यात एका 23 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण वडगाव खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. नेमकं काय घडलं आणि आरोपी अजूनही पोलिसाच्या ताब्याबाहेर का आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द येथे ही खळबळजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार परिसरात पन्नी टाकण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरून दोन बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला हा वाद सामान्य वाटत असला तरी काही क्षणातच त्याचे रूप हिंसक संघर्षात बदलले. आरोप आहे की संतापलेल्या हल्लेखोराने 23 वर्षीय साहिल सातपुते याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साहिलला स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. साहिल सातपुते याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शीच्या जबाबांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर वडगाव खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून क्षुल्लक कारणावरून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. केवळ एका किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीव घेणा हल्ला होतो. ही घटना समाजासाठी गंभीर इशारा आहे. सध्या जखमी तरुणावर उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पुढे नेमके काय घडते, आरोपी कधी अटकेत येतो आणि तपासात आणखीन कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला अकोट मार्गावरील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, तुटलेले डिव्हायडर आणि रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. गांधीग्राम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. खराब रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू करण्याच्या तयारीला नागरिक आणि शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोट अकोला रोडवरील गांधीग्राम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हाभरातील मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी अकोट अकोला मार्गावरील निकृष्ट बांधकाम, रस्त्यावर पडलेल्या भेगा, मोठे खड्डे आणि तुटलेल्या डिव्हायडरचा निषेध व्यक्त केलाय. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असतानाही टोल वसुली सुरू करण्याची तयारी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
जोपर्यंत रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली सुरू करू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस आणि अकोट परिसरातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अकोला अकोट रस्ता, देवरी फाटा ते शेगाव रस्ता आणि गांधीग्राम ते नैराट वैराट धामणा हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. अकोला रस्त्यावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत आणि भेगा एवढ्या मोठ्या आहेत की 4 चाकी गाडीचं चाक जर त्यात फसलं तर निश्चितपणे त्याचे अपघात होतात. या रोडवरती दररोज 5 ते 6 लोकांचे त्या भेगेत मोटरसायकलचे चाकं जाऊन अपघात होऊन राहिले. आणि या रस्त्यावर 2 महिन्याच्या पूर्वी चोट्टा बाजारजवळ एका इसमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवरी शेगाव रस्त्यावरती अंधुऱ्याजवळ अपघातून 2 तरुणांनी आपले जीव गमावले. असं असताना सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. 8 दिवसापूर्वी आमचे जिल्हाप्रमुख मुकेश भाऊ मुरुमकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप भाऊ बोचे यांनी प्रशासनाला निवेदनसुद्धा दिलं होतं की या रस्त्याच्या तात्काळ भेगा बुजवाव्यात, हा रस्ता व्यवस्थित करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. तरी सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. खराब रस्ते आणि प्रस्तावित टोल वसुलीच्या मुद्द्यावरून गांधीग्राम येथे झालेल्या या आंदोलनाने प्रशासनासमोरील आव्हाने अधिक तीव्र केली आहेत. आता रस्त्याची दुरुस्ती आणि टोल वसुली बाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर कथित सामूहिक बलात्कार करून त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 पैकी 14 आरोपींना अटक केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जून रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत एका निर्जन ठिकाणी बसलेली असताना 14 ते 15 जणांचा गट तेथे आला. त्यानंतर 2 संशयितांनी महिलेला धमकावत तिच्यावर कथित सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान काही जणांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच फतेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. आतापर्यंत 15 पैकी 14 संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणात सामूहिक बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास फतेपूर पोलीस करत आहेत. सर, एकंदरीत काय घटना घडली आहे, काय सांगा? ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती. एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते. तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली. तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते. तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी भोग केलेला आहे. त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 2 लोकांनी ॲक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत. कालच त्यांना अटक केलेलं आहे आणि आता एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपली पथकं घेत आहेत. यामध्ये अल्पवयीन आहेत. याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त पालक आहेत. त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. सर, आरोपींना कोर्टात हजर केलं आहे का? आधी पोलीस कस्टडीची काय मागणी केली? आरोपींना काल अटक केलेलं आहे. आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे पुढचा तपास करण्यासाठी. त्यानुसार कारवाई होईल.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.